नमस्कार मित्रांनो, प्रोग्रामिंग रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मागील व्हिडिओमध्ये आपण डेटाबेसबद्दल बघत होतो आणि मायग्रेशन या टॉपिकवर आपण व्हिडिओ बघितला होता. तर मायग्रेशन हे तुम्हाला मे बी समजलं असेल किंवा त्यावर रिलेटेड तुम्ही तो व्हिडिओ बघून ट्राय केलं असेल. तर मायग्रेशन हे टेबल क्रिएशनसाठी वापरता, म्हणजे ब्लँक टेबल्स किंवा ब्लँक डेटाबेसेस क्रिएट होऊन जातो आणि त्याच्यामध्ये ते पूर्ण टेबल्स येत आहे. याचा पलीकडे मायग्रेशनचा काही जास्त यूज नाही आहे. तर त्याचा रिझन वगैरे सर्व आपण त्यामध्येच डिस्कशन केलं. आज आपल्याला बघायचं आहे सीडिंग, डेटाबेस सीडिंग आणि डेटाबेस फॅक्टरीज या कन्सेप्ट बघायचे आहे. आता हा शेवटचा व्हिडिओ आहे डेटाबेसवरती. तुम्हाला यापेक्षा एक्स्ट्रा व्हिडिओ लागले तर आपण घेणारच आहोत, बट डेटाबेस ॲक्च्युअल कोर डेटाबेसच्या कॉन्सेप्टवरती हा शेवटचा व्हिडिओ. आता बघा, डेटाबेसमध्ये तुम्ही जर बघितलं तर सीडिंग नावाचं एक फोल्डर बनलेलं असतं किंवा सीडर काय असतं. तर सीडिंग जे आहे हे कशासाठी यूज केलं जातं, त्यानंतर फॅक्टरीज काय आहे आणि त्या दोघांमधला डिफरन्स काय, हे आपल्याला काय करायचं बघायचं. तर बघा, सीडिंग म्हणजे काय असतं की सीडिंग हा डेटाबेसच्या टेबलमध्ये आपण डिफॉल्ट डेटा क्रिएट करण्यासाठी सीडरचा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला काय करायचे की एक जेव्हा प्रोजेक्ट बनवूया आणि क्लायंटला हँड ओव्हर करायचं आहे मला, त्याच्यामध्ये मला काय करायचं, क्लायंटच्या नावाने एक डेटाबेसमध्ये एक किंवा मास्टर रेकॉर्ड बनवायचं आहे जे लॉग इन वगैरे करण्यासाठी यूज केलं जाईल. ॲडमिनचं रेकॉर्ड, त्याच्यामध्ये ॲडमिनचं युजर नेम, पासवर्ड वगैरे ह्या कन्सेप्ट असतील. तर ते काय केलं जातं, क्रिएट केलं जातं. त्याला म्हटलं जातं सीडिंग. तर हा डेटा जो असतो आपण डिफाईन करतो, तोच डेटा तिथे काय केला जातो, टाकला जातो. हे लक्षात घ्या, आपण स्वतः डिफाईन करतो. ते एक रेकॉर्ड एका वेळेस काय होऊ शकतं, तिथे क्रिएट होऊ शकतं. एका वेळेस एकच क्रिएट करता येतं आपल्याला. आपण मल्टिपल तिथे कोड राईट करून ते करू शकतो, राईट करू शकतो. बट एका केसमध्ये एकदा एक्झिक्युशन होतं. तर त्यासाठी काय केलं जातं, सीडर यूज केला जातो. तर हे एक कमांड लाईन टूल आहे, याने पण कमांड थ्रूच ते काय केलं जातं, वर्किंग केलं जातं. तर याच्या काही कमांड्स आहे. त्यातली पहिली जी कमांड आहे तर ती आहे PHP आर्टिसन मेक सीडर. मेक सीडर याने काय केलं जातं की सीडर ॲक्टिवेट होतो. तुम्ही जे काही सीडरचं नेम आहे तर ते देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, आपली जे डिपार्टमेंटचं टेबल बनवलं होतं त्या दिवशी, तरी मी एक एम्प्लॉईचं सीडर बनवून दाखवलं होतं आणि फॅक्टरी बनवून दाखवलं होतं कमांड व्हाया त्या मॉडेलच्या कमांडने. तर आज आपल्याला ॲक्च्युअली फक्त सीडरची कमांड कशी वर्क करते तर ती बघून घ्यायची. तर बघा, सीडर DPT सीडर PHP आर्टिसन DB सीड याने ते सीडर काय केलं जातं, पूर्ण एक्झिक्यूट केलं जातं. तर ह्या त्याच्या दोन कमांड आहे, एक मेक सीडर आणि DB सीड. जसं मायग्रेशनची मेक मायग्रेशन म्हणून एक आहे आणि PHP आर्टिसन मायग्रेट एक आहे, तशी याची ही कमांड आहे PHP आर्टिसन मेक सीडर आणि तुमच्या सीडरचं नेम. यानंतरनं PHP आर्टिसन DB सीड या कमांडने ते काय करतं, वर्किंग करतं. आणि त्याच्यामध्ये दोन फंक्शन आहे. एक रन नावाचं फंक्शन आहे, ज्याने तुम्ही तो इन्सर्ट डेटाबेसमध्ये रेकॉर्ड इन्सर्टचा जो काय आहे तर कोड राईट करता आणि नंतरनं तो एक्झिक्यूट होतो. आणि कॉल यामध्ये काय केलं जातं की ऑदर जे फंक्शनचं आहे, म्हणजे ऑदर जे सीडर बनवलेले असतील तुमच्यामध्ये डेटाबेसमध्ये, तर ते सीडर कॉल करता येतात एकाच टेबलमध्ये किंवा एकाच मेन सीडरमध्ये. हे सर्व सीडर कॉल केले जातात. तर यासाठी याचा यूज होतो. तर ही जे आहे ही सीडरची कन्सेप्ट आपण बघितली आहे. बघा, फॅक्टरीज किंवा ज्याला फॅक्टरी म्हटलं जातं. तर फॅक्टरी काय आहे, तर फॅक्टरी ही मॉडेल वाईज डिफाईन केली जाते. म्हणजे त्यासाठी आधी मॉडेल बनवावं लागतं, मॉडेलची फॅक्टरी बनवली जाते. जर बघा, मॉडेलमध्ये यूज फॅक्टरी ही कन्सेप्ट मी मायग्रेशनच्या केसमध्ये सांगितली होती की इथे यूज फॅक्टरी असेल तर टेबलचं नेम देण्याची गरज नाही. तर ती फॅक्टरी थ्रू जेव्हा टेबल क्रिएट केलं जातो, मॉडेल क्रिएट केलं जातं आणि त्याची फॅक्टरी बनवली जाते. तर यामध्ये आपण फेक रेकॉर्ड्स क्रिएट करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मला काय करायचं आहे, डेटाबेस किंवा प्रोजेक्टची एक हे चेक करायची आहे, स्ट्रेस टेस्टिंग किंवा वेगवेगळे टेस्टिंग्स क्रिएट करायचे आहे. त्या टेस्ट केसेससाठी किंवा मला रेकॉर्ड सॅम्पल टेस्टिंगसाठी सॅम्पल डेटा पाहिजे, 100 रोज 200 रोज. आता 200 रोज 300 रोज तुम्ही सॅम्पल डेटा बनवता, तर तो थोडी तुम्ही हे करणार आहे की मॅन्युअली जाणार आणि एंट्री करत देणार, एक रेकॉर्ड टाका. आता 200-300 रेकॉर्ड टाकणं म्हणजे खूप टाइम कन्झ्युमिंग काम आहे. मग यासाठी फॅक्टरीची कन्सेप्ट दिलेली. यामध्ये एक फेकर नावाचा एक क्लास असतो किंवा फॅकेड असतो आणि तो काय करतो, तुम्हाला त्यामध्ये डेटा, फेक डेटा काय करून देतो, जनरेट करून देतो, जो की आपल्याला जनरली युजफुल असतो. तो आपल्यावरती असतो, आपल्याला काय यूज करायचा आहे. तर त्यासाठी फॅक्टरी क्लास यूज केला जातो. तो कसा क्रिएट होतो, तर त्याच्या काही कमांड्स आहे. तर बघा, त्याची पहिली जी कमांड आहे PHP आर्टिसन मेक फॅक्टरी. जसं याचं होतं सीडरचं एक्झॅक्टली तसंच, मेक फॅक्टरी आणि फॅक्टरीचं नेम. फॉर एक्झाम्पल बघा, PHP आर्टिसन मेक फॅक्टरी DPT फॅक्टरी आणि त्याच्यामध्ये
क्रिएट मेथड असते, काउंट असतं, मेक असतं, याने तुम्ही कमांड क्रिएट करू शकता. तर हे त्याचं फॅक्टरीचे कमांड्स आहे. आता बघा दोघांमध्ये डिफरन्स आहे फॅक्टरीमध्ये आणि सीडरमध्ये. नेमकं काय आहे ते अंडरस्टँडिंग करून घ्या. बिकॉज दोन्हींचं काम सॅम्पल डेटा जनरेट करणे आहे. बट सीडर काय करतोय तर सीडरचा डिफरन्स मेन आहे की सीडर हा स्पेसिफिक डेटा क्रिएट करतो. म्हणजे तुम्ही जो रेकॉर्ड टाकाल, मॅन्युअली टाकाल तो रेकॉर्ड, सपोज मी काहीतरी ॲडमिनला डेटा टाकून देतोय, त्याचं स्वतःचं युजर नेम क्रिएट करून देतो, एक सॅम्पल डेटा झाला. फॅक्टरीज हा काय करतो की फेक आणि रॅन्डम डेटा जनरेट करतो. म्हणजे फेक युजर क्रिएट करायचा तर तो फेक 100 युजर क्रिएट करून देईल, किती पण युजर क्रिएट करून देतो. ओके, तर तो आता बघा, आता हा तुमची जी कंडिशन वाईज आहे त्यावाईज तुम्हाला तो यूज केला जातो. सीडिंग जो आहे तो कॅन बी यूज सेटअप कन्सिस्टंट स्टेट ऑफ युअर ॲप्लिकेशन. म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशनची जी स्टेट आहे त्यासाठी तो काय केला जातो, यूज केला जातो. बट फॅक्टरी हा आहे की फॅक्टरी टेस्टिंग केसेसमध्ये मॉडेलसोबत यूज केला जातो रॅन्डम डेटा, रॅन्डम ॲट्रिब्यूट त्यासाठी. बट फॅक्टरी हा इंडिव्हिज्युअली शक्यतो यूज नाही करत, तो विथ सीडरच यूज करता. हे लक्षात घ्या. हे सीडर आणि हे आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर करण्यामागचा हेतू हाच आहे की दोघंही सोबत यूज करतात. ते इंडिव्हिज्युअली यूज करणं पण तसं फिजिबल नाहीये, त्यामुळे शक्यतो काय केलं जातं ते एकत्र यूज केले जातात. तर त्यामुळे दोघं एकाच कोडमध्ये राईट केले जातील. तर हा त्यांच्यामध्ये दोघांमधला एक डिफरन्स आहे. आता बघा, जे सीडर आणि फॅक्टरीज बद्दल आपण बघितलंय, तर याचं आपण काय करूया, एक कमांड प्रॉम्प्ट वरती किंवा प्रोजेक्टमध्ये जाऊन आपण बघूया डेमोज वगैरे. हा आपला प्रोजेक्ट आहे लारावेल डेमो, आणि यामध्ये तुम्ही ऑलरेडी हे सर्व क्रिएट केलेलं होतं. बघा इथे मायग्रेशन त्या दिवशी आपण जे बघितलं होतं ते आपला कमांड प्रॉम्प्ट आहे, आणि त्या कमांड प्रॉम्प्टवर आपण प्रोजेक्टचा पाथ दिलेला आहे लारावेल डेमो पर्यंत. म्हणजे इथपर्यंत आपला प्रोजेक्ट वर्किंग आहे. हे तुम्हाला माहित आहे, मागच्या 2 व्हिडिओपासून हेच रनिंग आहे. सो बघा, आता मायग्रेशन वगैरे इथपर्यंत बघितलं आहे. आपल्याला आता फॅक्टरी आणि सीडर बघायचं, म्हणजे आपला हा डेटाबेसचा फोल्डरचा पार्ट जवळपास कम्प्लीट होऊन जाईल. ओके, आता बघा सीडर काय प्रकार आहे तर तो आपण बघितला. तर यामध्ये एक डिफॉल्ट सीडर बनवून दिलेला असतो त्यांनी, डेटाबेसचा सीडर. ओके, डेटाबेस सीडर म्हणून हा सीडर क्रिएट करून दिलेला आहे त्यांनी. आणि आपण काय केलेलं आहे की आपल्याला स्वतःचा एक सीडर काय करायचं आहे, बनवायचा आहे. तर बघा, आता इथे गेला तुम्ही तर इथे एक डेटाबेस सीडर आपला स्वतःचा पण त्या दिवशी एक आपण क्रिएट केला होता एम्प्लॉई सीडर नावाने. ओके, हा पण एक आपण काय करतोय, क्रिएट करतोय. आणि फॅक्टरीजमध्ये काय केलेलं आहे त्या दिवशी, एक डिफॉल्ट युजर नावाचा सीडर काय केलेला असतो, ऑलरेडी अवेलेबल असतो. आता या युजर सीडरमध्ये पण कसं वर्किंग करतात ते बघा. युजर सीडर ऑलरेडी दिलेला असतो, तो तुम्हाला काय करतो, फेक रेकॉर्ड्स काय करून देतो, जनरेट करून देतो ॲज पर युअर कॉलम्स. तर हे यामध्ये दिलेलं असतं. आता बघा, आपण त्या दिवशी मॉडेल यूज करताना जेव्हा आपण मॉडेल बनवलं होतं आणि मायग्रेशन पण बनवलं होतं कुणाचं, एम्प्लॉई टेबलचं, आणि फॉरेन की असाइन केली. त्या केसमध्ये आपण एम्प्लॉई नावाचं काय बनवलं होतं, टेबल बनवला होता. आणि ह्या टेबलचं मी फॅक्टरी पण बनवून दाखवली होती, कंट्रोलर बनवून दाखवलं होतं त्या क्युरीने. सर्व तुम्हाला व्हिडिओची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ती बघू शकता. तर त्यामुळे मी पुन्हा एकदा ते रिपीट नाही करत. मी आता डिरेक्टली आपला जे मेन पर्पज आहे की डिपार्टमेंटचा मला एक काय करायचं, सीडर बनवायचं. हे सीडर ऑलरेडी बनवलेले आहे. त्यामध्ये हा डिफॉल्ट येतो प्रोजेक्ट सेटअपमध्ये, आणि एम्प्लॉईचा आपण केलेला होता. एम्प्लॉईचा सीडर बनवला होता, एम्प्लॉईचं मायग्रेशन बनवलं होतं, एम्प्लॉईचं फॉरेन कीचा पार्ट बनवला होता, ही मायग्रेशन फाईल होती. यानंतर मॉडेल बनवलं होता आणि आपण कंट्रोलर पण बनवला होता. ऑल कन्सेप्ट एकाच क्युरीने कमांडने आपण एक्झिक्यूट करून दाखवली होती. तर ते आपण बघितलं होतं मागच्या वेळेमध्ये. तर बघा, आता काय करायचं आहे, मला यामध्ये आता वर्किंग करायचं आहे डीबी सीडरवरती. आता बघा, डीबी सीडरवरती वर्किंग करताना मी पहिल्यांदा इथे जातो, सीडर्स मला क्रिएट करायचं आहे, डिपार्टमेंटचं सीडर्स, आणि त्याची फॅक्टरी पण मी क्रिएट करून दाखवतो. मग आता बघा, मी पहिल्यांदा इथे जाणार कमांड प्रॉम्प्ट वरती. तर PHP कमांड फायर करायची, PHP artisan मेक सीडर DPT सीडर. हे नेमिंग तुम्ही तुमच्या याने देऊ शकता. ओके, सीडर क्रिएट झाला. आता बघा, मी सेम PHP artisan कमांड सेम यूज करतो, फक्त इथं फॅक्टरी घेतो, फॅक्टरी. ओके, तर फॅक्टरी घेतो
आणि मला काय करायचं आता इथं फॅक्टरीचं नेम डिफाईन करायचं, फॅक्टरी DPT फॅक्टरी. हे अंडरस्टँडिंगसाठी नेमिंग कन्व्हेन्शन बघून घ्या. कंट्रोलरला आपण कंट्रोलर एक्सटेन्शन जोडतो, त्या मॉडेलला काहीच जोडत नाही, ॲज इट इज DPT हे मॉडेल होतं. फॅक्टरीला फॅक्टरी, मायग्रेशनला मी तेच नेम दिलेलं होतं स्मॉल क्रिएट टेबलचं, त्यामुळे तो सोडून द्या. बट क्लासेस जिकडे जिकडे यूज करतो तर नेमिंग कन्व्हेन्शन पण यातून तुम्ही अंडरस्टँडिंग करून घ्या. ओके, DPT फॅक्टरी. आता हे काय झालं, मॉडेल आणि सीडर आणि डिपार्टमेंटची, सीडर आणि डिपार्टमेंट या टेबलचं फॅक्टरी हे दोघंही क्रिएट करून घेतले मी. आता बघा मला काय करायचं आहे, मी इथे जाणार, इथे डेटाबेस सीडर हा ऑलरेडी एक्झिस्ट आहे इथे. यानंतर ना डिपार्टमेंट सीडर आपण बनवला. आता काय करायचं आहे, मला या डिपार्टमेंट सीडरमध्ये वर्किंग करायचं आहे. बट त्याआधी मी इथे फॅक्टरीमध्ये वर्किंग करून दाखवतो तुम्हाला. आता फॅक्टरीमध्ये काय करायचं आहे की हे जसं दिलेलं आहे रिटर्न यामध्ये नेम आणि वगैरे हे हा पार्ट, तर हा आपल्याला काय करायचं, फेक इन्फॉर्मेशन काय करायची, इन्सर्ट करायची. आता हा युजर फॅक्टरी पण मी तुम्हाला ऑटोमॅटिक एक्झिक्यूट करून दाखवतो, तो पण इन्सर्ट होऊन जाईल आपल्याकडे. आता बघा इथे डिपार्टमेंट जो टेबल घेतलेला आहे याच्यामध्ये पहिल्यांदा फॅक्टरीमध्ये जायचं. तर फॅक्टरीमध्ये गेल्यानंतर आपला जो टेबल आहे तो इनिशियली चेक करा. आपला टेबल जो होता इथे क्रिएट झालेले TBL DPT या डिपार्टमेंट टेबलमध्ये जर गेला तुम्ही, DPT नेम हा आपला कॉलम आहे, हा मला फक्त काय करायचा आहे, इन्सर्ट करायचा आहे. आणि बाकीचे ID ऑटो इन्क्रीमेंट असतो, क्रिएटेड ॲट हे डेटाबेसेस क्रिएट करून देतो आपल्याला. मला फक्त काय करायचं, फॅक्टरीमध्ये एकच काय करायचं, एक्झिक्युशन करायचं कोणाचं, DPT नेमचं. तर तो कॉलम जो आहे तो ॲज इट इज स्पेलिंग बघून घ्या, DPT_नेम, DPT_नेम हा मला काय करायचं आहे, इन्सर्ट करायचा आहे. मी इथे $this कर वर्ड, तुम्ही वर्ड भरपूर साऱ्या कन्सेप्ट याच्यामध्ये आहे, नेम, फेकर नेम वगैरे असं दिलेलं असतं. तर मी समजा फक्त वर्ड यूज केलाय, हा एकच काय केलाय मी यूज केलाय, कारण माझ्या टेबलमध्ये एकच कॉलम मला इन्सर्ट करायचा आहे. बट तुम्हाला इथं लक्षात येईल की युजर टेबलमध्ये खूप सारे कॉलम्स इन्सर्ट केले जातात. तर ते ॲज इट इज आपण पण करू शकतो आपल्या केसमध्ये. जे याचा टेबल बनवलेला आहे एम्प्लॉईचा जो बनवलेला आहे तर एम्प्लॉईमध्ये तुम्हाला ते काय करता येईल, इन्सर्ट करता येऊ शकतं. तर बघा आता एम्प्लॉईमध्ये गेला तुम्ही, तर एम्प्लॉईमध्ये पण तुम्हाला ते रेकॉर्ड काय करता येईल, इन्सर्ट करता येतील. तर तुम्ही ते मेन्शन करू शकता एम्प्लॉईमध्ये. तर बघा आता आपण डिपार्टमेंटची इथे फॅक्टरी क्रिएट करून घेतलेली आहे. आता मला काय करायचं आहे, सीडर करायचं आहे. तर सीडर करण्याआधी मी इथं पहिल्यांदा DPTचा हे आहे का बघून घेतो. DPT मॉडेल आहे माझ्याकडे. ओके, आता काय करतो, मी याला कॉपी करून घेतो आणि मी माझं ह्या मॉडेलचं नेम जे आहे ते स्पेलिंग मिस्टेक होऊ नये म्हणून मी इथे गेलो. आता बघा इथे गेल्यानंतर रनमध्ये मला काय करायचं आहे, तो फॅक्टरी काय करायची आहे, कॉल करायची आहे. तर मी इथे यूज ॲप/मॉडेल आणि माझं डिपार्टमेंट मॉडेल मी काय केलं, इथं कॉल करून घेतलं. आता हे जे मॉडेल कॉल केलेलं आहे हे मी सीडरमध्ये आलो आणि सीडरमध्ये मला इथं काय करायचं, मॉडेल : फॅक्टरी मॉडेल आणि इथे फॅक्टरी यानंतर मला रेकॉर्ड क्रिएट करायचं आहे. तर मी इथे देतो काउंट, मला रॅन्डमली 5 डिपार्टमेंट क्रिएट करायचे आणि इथे क्रिएट या फंक्शनने मला ते काय करता येतील, क्रिएट करता येईल. ओके, DPT फॅक्टरी काउंट आणि याने मी काय करेल, वर्किंग करेल. ओके, तर या वेळेने आता काय झालं, हे सीडरमध्ये आपण राईट तर करून घेतलं फॅक्टरी. ओके, काउंट 5 आणि क्रिएट याने तुम्हाला काय करता येईल, ते फॅक्टरीज काय करता येतील, म्हणजे 5 रेकॉर्ड इन्सर्ट करता येतील. इथं काउंट दिलं आहे, डमी रेकॉर्ड, रॅन्डम रेकॉर्ड इन्सर्ट करतो ना डिपार्टमेंट. हे फॅक्टरी जी आहे ही रॅन्डम रेकॉर्ड इन्सर्ट करते. ह्या फॅक्टरीला सीडरमध्ये इथे कॉल केलेलं. आणि आता ह्या सीडरला काय करायचं, मला ह्या सीडरला मी काय करेल, माझ्या डेटाबेसच्या मेन सीडरमध्ये काय करेल, कॉल करेल. तर बघा इथे मला एक कॉल करायचं आहे. तर मी इथे याच्यामध्ये जाणार, $this wants to call
हे फंक्शन यूज केलं जातं. या फंक्शनमध्ये ॲरे पास केला जातो. आता माझं जे हे होतं डिपार्टमेंट सीडर कोलन क्लास, याला मी काय करणार, कॉल करणार असं. तर याने काय केलं जातं की तो फॅक्टरी इकडे यूज केलं जातं. मी जे सांगितलं होतं की दोघंही एक सोबत वापरले जातात. सिंगल यूज करण्याची प्रोसेस पूर्ण वेगळी आहे. पूर्ण वेगळी म्हणजे मुळात ते करतच नाही सिंगल यूज, बट शक्यतो तुम्हाला असं यूज करायचं. कॉल केल्यानंतर काय होणार आहे, ह्या मेन डेटाबेस सीडरमध्ये डीपीटी सीडर हा क्लास कॉल केलेला आहे. आता बघा तुम्हाला जे मी एक्झाम्पल ऑलरेडी एक्झिस्ट होतं ते पण एक्झिक्यूट करून दाखवतो. समजा इथे काय होतं की युजर फॅक्टरी नावाचा पार्ट दिलेला होता ऑलरेडी. त्यांनी हे युजर डेटाबेस फॅक्टरी ऑलरेडी दिलेलं आहे. आता युजर टेबलमध्ये जर गेला तुम्ही तर त्या दिवशी आपण टेबल तर क्रिएट करून दिलेला आहे. ओके, हा टेबल, यामध्ये हे कॉलम्स आहे आणि हे जे कॉलम आहे ते इकडे फॅक्टरीमध्ये यूज करून घेतलेले आहे. इथे फेकरने नेम, युनिक सेफ ईमेल, व्हेरीफाईड नाव, पासवर्ड जनरेट करून दाखवलेला आहे आणि रिमेंबर टोकन वगैरे हे फील्ड काय करून दिले आहे, त्यांनी जनरेट करून दिलेले आहे मॉडेलमध्ये. आता काय केलं त्यांनी की हा डेटाबेस सीडरमध्ये गेले इथे, तर त्यामध्ये जाऊया. इथे काय केलेलं आहे, त्याला कॉल नाही केलेलं, तर कॉल करण्यासाठी एक कमेंटमध्ये टाकून दिलेलं आहे त्यांनी. तो कमेंट मी फक्त काढली. जी आपण केलेली केस आहे तीच केस इकडे काय केलेली आहे, परफॉर्म केलेली आहे. जी इथे बघा आपण इथे डीबी सीडरला केलेली होती, डिपार्टमेंट फॅक्टरी काउंट हे. तर आपण हेच केस काय करू शकतो, डायरेक्टली इथे पण कॉल करू शकतो. यामध्ये इथे तोच कॉल करता येईल, बट आपण मॉडेल त्याचं स्वतःचं सीडर कॉल करून दाखवलं तुम्हाला. इथे हा डायरेक्टली जर कॉल करायचा असेल डिपार्टमेंटचा सीडर, तर ही लाईन कॉपी करून तुम्ही काय करू शकता, ती इथे यूज करू शकता या केसमध्ये. तर असंही करता येईल, बट तुम्हाला या कॉल मेथडचं यूज समजणार नाही म्हणून मी ते यूज केलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण याला कॉपी करून ते सरळ इथे घेतलं तरी तो काय करेल, वर्किंग करेल. बट काय होणार आहे, आपल्याला ते समजणार नाही की ते कसं वर्क होतं, म्हणून मी कॉल मेथड पण एक यूज करून दाखवलेली आहे. तर मी या लाईनला इथे कमेंट करतो. ओके, सेव्ह केलं. आता हे आपलं वर्किंग झालंय, मॉडेल झालंय, मॉडेल तर क्रिएट केलेले होते, सीडर झालंय आणि फॅक्टरी झालंय. तर सीडर आणि फॅक्टरी झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, आता याला कमांड प्रॉम्प्ट थ्रू काय करायचंय, वर्किंग करायचंय किंवा चेक करायचंय. तर बघा इथे गेल्यानंतर हे तर क्रिएट केलेले. आता आपल्याला फक्त डीबीची क्युरी काय करायची, फायर करायची, कमांड फायर करायची, PHP आर्टिसन डीबी सीड. आता बघा सीड फक्त फायर करायचं, सीड आणि फॅक्टरी सेपरेट फायर करण्याची गरज नाहीये. फॅक्टरीचा प्रॉब्लेम काय होणार आहे की जेव्हा तुम्ही सीडर कॉल करणार डेटाबेस सीडर, तेव्हा हा युजरच्या टेबल्समध्ये 10 रेकॉर्ड क्रिएट करेल. यानंतर कॉल करेल डीपीटी सीडर. हा डीपीटी सीडरमध्ये गेला की सेम वर्किंग करणार, त्याची फॅक्टरी काउंट 5 क्रिएट. तर तो काय करेल, त्याच्या फॅक्टरीला जाईल, म्हणजे या फॅक्टरी याला जाणार आणि इथे तो परत आपले 5 रेकॉर्ड्स काय करणार, डिपार्टमेंट क्रिएट करणार. तर आपण आता ते टेस्ट करूया. इथे एरर पण येऊ शकतो. ओके, आता याला इथे हा जो डीपीटीचा मॉडेल आहे, ॲज अ फॅक्टरी, याला कॉल करूया. कारण आपण युजरला आणि त्याला कॉल केलेलं होतं. तर इथे पुन्हा एकदा ती कमांड फायर करू द्या. ओके, बघा दोघांचं पण झालं, सीडर वर्किंग. हे मिसिंग होतं आपलं. आता बघा हे एरर वगैरे जे येत आहे, मागच्या व्हिडिओमध्ये पण एक एरर दाखवलं होता मी तुम्हाला की हे कनेक्ट नव्हतं झालेलं आपलं, जी काही फॉरेन कीज होती तिचा इश्यू होता. तर बघा एडिटिंगमध्ये ते काढून पण टाकता येतं, बट मी एरर मुद्दाम ठेवतोय की जे मी सॉल्व्ह करण्याचा जो वे आहे तो तुम्हाला पण समजला पाहिजे की एरर काय आलेला होता आणि एरर कसा सॉल्व्ह केला. कारण इंडिव्हिज्युअली तुम्ही जेव्हा करता त्यावेळेस एरर आल्यानंतर तुम्हाला हेल्प नसतं ऑनलाईन व्हिडिओजमध्ये, बट इथं मी मुद्दाम एरर ठेवला. आता हे माझ्याकडनं मिसिंग झालं होतं इथे. ओके, तर ते काय केलं जातं, हे मिसिंग का झालं हेही सांगतो. प्रॉब्लेम असा आहे की मी जनरली काय करतो, क्रिएट करतो त्यावेळेस, तर मी ती कमांड फायर करतो जी मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की मॉडेल क्रिएट करतो, मॉडेल सोबत आपण ही कमांड फायर केली होती मागच्या वेळेस. PHP आर्टिसन मेक मॉडेल, आणि सपोज एखादा टेस्ट मॉडेल घेतलं तर मी काय करतो, मायग्रेशनसाठी फॅक्टरीसाठी यस आणि सीडरसाठी यस, आणि फॅक्टरीसाठी F, सीडरसाठी
एस आणि कंट्रोलरसाठी सी हे तिघही एकाच वेळेस फायर करतो. मग काय होतं, ज्यावेळेस तुम्ही डायरेक्टच एम मॉडेल जेव्हा क्रिएट करता आणि मायग्रेशन आणि फॅक्टरी कॉल करता, त्यावेळेस ह्या कमांडमुळे काय होऊन जातं की तुमचा जो टेबल असतो त्या टेबलमध्ये यूज हॅज फॅक्टरी हे ऑलरेडी येऊन जातं त्या मॉडेलमध्ये. हे ऑलरेडी येतं. जसं मी एम्प्लॉयला केलं होतं त्यानंतर हे ऑटोमॅटिकली आलं होतं. हे त्या दिवशी पण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय आपण. तर ते काय झालं की इथे हा मॅन्युअली राईट क्लिक करून DPT क्रिएट केला किंवा आणि नंतर हे टाईप केलं गेलं इथे हे प्रोटेक्टेड टेबल वगैरे हे. तर ह्या गोष्टीमुळे काय झालं की हे नव्हतं का, आता हा मॉडेल मी मॅन्युअली क्रिएट केला, हा वाया कमांड क्रिएट केलेला नाहीये. ह्या गोष्टीमुळे काय होतं ते, म्हणून मग आता माझ्याकडनं ते काय झालं मिसिंग झालं. म्हणजे एरर काय येतो, कशामुळे येतो, तर ते पण रिझन सांगितलं. कारण माझी जी करण्याचा वे आहे तर तो असा आहे. बट मला एक्झाम्पल म्हणून दोन्ही वे सांगायचे होते. आपण दोन्ही वेने मागच्या वेळेस बघितलं होतं, कंट्रोलरसह पण केलं होतं आणि हे पण. म्हणून मग तो एरर मी ॲज इट इज ठेवतो आणि तो एरर समजल्यानंतर तो कसा रिझॉल्व्ह झाला. तर बघा आता पण तो एरर आला होता आपल्याला इथं. तर तो काय सांगत होता इथे आपल्याला अनडिफाईन्ड मेथड ॲप मॉडेल डिपार्टमेंट फॅक्टरी मॉडेलमध्ये ती मेथडच डिफाईन नाहीये. मग आता फॅक्टरी मॉडेलमध्ये गेलो आपण आणि इथे यूज हॅज अ फॅक्टरी हे काय केलं आपण कॉल करून घेतलं. मग आता ही मेथड डिफाईन झाली. आता ही मेथड डिफाईन झाल्यामुळे काय झालं की मॉडेलला हा अंडरस्टँडिंग झाला. सपोज फॅक्टरी मेथड राईट केलेली फॅक्टरीला. आता इकडे गेल्यानंतर काय झालं, मग हे वर्किंग केलं त्याने. आता हे वर्किंग झालंय, या एक वर्किंग नंतर त्याने इथे दाखवलं रनिंग आणि डिपार्टमेंट सीडर डन एवढं त्याने दाखवलं. आता बघा मी इकडे जातोय, पहिल्यांदा मी डिपार्टमेंटचा आपला मॅन्युअली जो केलेला पहिला सीडर आहे याच्यामध्ये बघा हे रॅन्डम वर्ड जनरेट करून दिले त्याने डिपार्टमेंटचे. हे क्रिएटेड आहे, हे तर ऑटोमॅटिक घेतं. तर हे आपल्याला एक फेक डेटा आणि रॅन्डम डेटा जनरेट केला. तर हा आपल्याला इथे दिसतोय. आणि जो युजरवरचा सीडर एक्झिक्यूट झाला तर त्याच्यामध्ये बघा इथे 2 वेळा एक्झिक्यूट झाल्यामुळे 20 रेकॉर्ड क्रिएट झालेले, हे लक्षात घ्या. तर रॅन्डम फेक युजर तो जनरेट करून देतो आपल्याला इथे सर्व, तुमच्या लक्षात येईल इथे हे टोटल 20 रेकॉर्ड जनरेट झाले. का 20 झाले, तर पहिल्यांदा ही कमांड आपण एकदा एक्झिक्यूट केली इथे. या केसमध्ये काय केलं त्याने डेटाबेस सीडर ओके हा एक्झिक्यूट केला एक त्याच्यातला. तर हा पार्ट काय करून घेतला त्याने सीडर मधला, ही लाईन एक्झिक्यूट करून घेतली, 10 रेकॉर्ड क्रिएट केले. आणि नंतर ही लाईन म्हणजे आपला डिपार्टमेंट सीडर एक्झिक्यूट करण्यासाठी गेला आणि एरर आला, मग तो स्टॉप झाला. आपण पुन्हा काय केलं, पुन्हा डिपार्टमेंट सीडरचा इश्यू फिक्स केला आणि पुन्हा एक्झिक्यूट केली कमांड. त्यामध्ये मला काय झालं की तो दोन्ही वेळा रन झाला. मग त्यावेळेस 2 म्हणजे ते परत 10 रेकॉर्ड आपल्याला काय झाले क्रिएट झाले. तर हे त्याचं वर्किंग आहे. तर इथे तुमच्या लक्षात येईल की डेटाबेस काय कन्सेप्ट होती, क्युरी बिल्डर्स काय आहे, यानंतर मॉडेल्स काय आहे, त्यांचे ऑपरेशन्स कसे होते, यानंतर आपण मायग्रेशन त्याच्यावरती ते टेबल्स पण मॅन्युअली कसे क्रिएट करतात, त्यांचे रिलेशन्स कसे दिले जातात, फॉरेन कीज वगैरे ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. डेटाबेस फॅक्टरी आणि डेटाबेस सीडर हे ओव्हरऑल डेटाबेसचं पूर्ण पॅकेज आहे आणि ते आपण सिम्प्लिफाईड वेने घेतलेले. सर्व व्हिडिओ ना प्रॉपर नेमिंग वगैरे दिलेलं आहे. काही इश्यू असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये करा. बट डेटाबेस यामध्ये आपण खूप डीपली घेतलेला आहे आणि तो फ्रेशर्ससाठी असो किंवा एक्सपिरियन्ससाठी असो हा दोघांनाही युजफुल आहे. बिकॉज 1 इयर एक्सपिरियन्सचे पण कॅन्डिडेट्स मी बघितलेले आहे की ज्यांना सीडर आणि मायग्रेशन यूज करता येत नाही प्रॉपरली, किंवा 2 इयर्स एक्सपिरियन्सच्या लोकांना पण मायग्रेशन्समध्ये इश्यूज येतात. तर ते इश्यूज येऊ नये यासाठी मी तुम्हाला प्रॉपरली करून दाखवलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जो टॉपिक हवा आहे तो सजेस्ट करा कमेंटमध्ये, आपण त्यावरती व्हिडिओ बनवूया.